नमस्कार मित्रांनो. दिल्ली आणि NCR परिसरात गेली अनेक वर्ष भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सतत चर्चेत आहे. रस्त्यावर, बागामध्ये, गल्लीमध्ये, अगदी शाळांच्या प्रवेशद्वारापर्यंत हे कुत्रे फिरताना दिसतात. काहींसाठी हे प्राणी परिसराच्या सुरक्षतेचे रखवालदार असतात, पण अनेकांसाठी ते भीतीचं कारणही बनत आहेत. लहान मुलांना, वृद्धांना आणि विशेषतः एकट्याने चालणाऱ्यांना कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या काही वर्षात भारतभर कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार 2024 मध्ये देशभरात सुमारे 7 लाखाहून अधिक डॉग बाईटचे प्रकरण नोंदवले गेले आहे. यामध्ये दिल्लीचा वाटा हा मोठ्या प्रमाणात आहे. या घटनांमध्ये केवळ जखमा होत नाहीत, तर रेबीज सारख्या प्राणघातक आजाराचाही धोका असतो. ग्रामीण भागात आणि गरीब वस्त्यामध्ये योग्य वेळी उपचार न झाल्यास मृत्यूही होऊ शकतो. या वाढत्या घटनामुळे रहिवासी संघटना, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांनी थेट न्यायालयाकडे धाव घेतली. अनेकांनी दिल्ली उच्च न्यायालयात किंवा थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यांची मुख्य मागणी होती की रस्त्यावरच्या सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीज करून, लसीकरण करून कायमस्वरूपी आश्रयस्थानी ठेवावं. त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडू नये. याचवेळी दुसरी बाजू देखील होती. प्राणी हक्क कार्यकर्ते. त्यांचा युक्तिवाद होता की 2023 मध्ये लागू झालेल्या ॲनिमल बर्थ कंट्रोल ABC रूल्सनुसार भटक्या कुत्र्यांचं मानवीय पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या नियमानुसार कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडावं, जेणेकरून त्या परिसरात नवे कुत्रे येऊ नयेत आणि हळूहळू त्यांची संख्याही कमी व्हावी. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने याच ABC रूल्सला मान्यता दिली होती आणि भटक्या कुत्र्यावर कोणतीही मोठी कारवाई किंवा हटवण्याचा निर्णय न घेता आदेश दिले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना खात्री होती की मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांना काढून टाकणे कधीच शक्य होणार नाही. मात्र 2025च्या सुरुवातीला परिस्थिती बदलली. सोशल मीडियावर काही भीषण व्हिडिओ व्हायरल झाले. मुलावर, महिलांवर किंवा वृद्धावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेले समोर आले. दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममधील काही घटनांनी देशभरात संतापाची लाट उसळली. बातमी चॅनलवर, पॅनल डिस्कशनमध्ये आणि फेसबुक, ट्विटरवर #SaveOurKids सारख्या मोहिमा सुरू झाल्या. या जनदबावामुळे पुन्हा नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. यावेळी 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कठोर पवित्रा घेतला. 11 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या आदेशात त्यांनी दिल्ली NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना 6 ते 8 आठवड्यांच्या आत पकडून निर्बीज करून, लसीकरण करून कायमस्वरूपी शेल्टरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. त्यांना रस्त्यावर पुन्हा सोडू नये हेही त्यांनी आदेशात नमूद केलं. शिवाय एक हेल्पलाईन सुरू करण्यास सांगितले, जेणेकरून डॉग बाईटची तक्रार त्वरित नोंदवता येईल. आदेशाचे पालन न करणाऱ्यावर किंवा त्यात अडथळा आणणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होईल असाही इशारा देण्यात आला. हा आदेश आल्यानंतर विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. प्राणी हक्क गट, काही सेलिब्रिटी आणि स्वयंसेवी संस्था यांनी हा निर्णय अवैधानिक, अमानवी आणि अव्यवहार्य असल्याचं सांगितलं. त्यांचा प्रश्न होता की दिल्लीमध्ये इतक्या लाखो कुत्र्यांना ठेवण्यासाठी पुरेसे शेल्टर्स आहेत का? आधीच असलेले आश्रयस्थानी कुत्र्यांनी गच्च भरलेले आहे. तिथे अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवा अपुरी आहे. अशा स्थितीत एवढ्या कमी कालावधीत सर्व कुत्रे पकडून ठेवणे म्हणजे त्यांची मृत्यूची हमी आहे. यात आणखी एक मुद्दा होता की सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या आदेशाचा आधीच्या आदेशांशी विरोधाभास. आधीच्या आदेशात कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी सोडण्याचा नियम होता आणि अचानक नव्या आदेशात कायमस्वरूपी हटवण्याची सक्ती आली. त्यामुळे हा प्रश्न फक्त प्राण्यांच्या हक्काचा किंवा माणसाच्या सुरक्षेचा नाही, तर कायद्याच्या सुसंगतेचाही झाला. यावर तातडीने कारवाई म्हणून 14 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा नेण्यात आला. या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आदेश राखून ठेवला आहे. म्हणजे सध्या सर्वांची नजर त्या अंतिम निर्णयाकडे लागली आहे. आदेश कायम राहणार की स्थगित होणार हे येणाऱ्या काळात समजेलच. दरम्यान सामान्य नागरिकांची स्थिती द्विधा मनस्थितीत आहे. अनेक पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षतेची चिंता आहे, तर काही जणांना वाटतं की हे प्राणी देखील आपल्या पर्यावरणाचा भाग आहेत आणि त्यांच्याशी क्रूरता करता कामा नये. या वादात
प्रशासन, न्यायालय आणि समाज यांच्यासमोर कठीण आव्हान उभं आहे. मानवी सुरक्षा आणि प्राण्यावरील करुणा यामध्ये संतुलन कसं साधायचं, या संपूर्ण प्रकरणाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ भावनिक नाही, तर तो आरोग्य, कायदा, शहरी नियोजन आणि मानवी व प्राणी हक्क यांचा संगम आहे. भविष्यात निर्णय जो काही येईल तो देशभरासाठी भटक्या प्राण्यांच्या धोरणासाठी एक नवा मापदंड ठरू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.